गुड इव्हनिंग फ्रेंड्स. वेलकम टू राजेश सर्स यूट्यूब चॅनल. तर आपण युनिट नंबर 1 जे स्लोप अँड डिफ्लेक्शन ते कम्प्लीट केलेलं आहे. आज युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहे, दॅट इज फिक्स्ड बीम. तर फिक्स्ड बीमचं रिव्हिजन थ्रू PYQs आपण काय करणार आहे या सेशनला, म्हणजे या सेशन मध्ये बघणार आहेत. ठीक आहे. तर रिव्हिजन थ्रू PYQs या फिक्स्ड बीम साठी. तर स्टार्ट कुठून करायचं, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतोय की बाबा त्या चॅप्टरचा मिनिंग इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि त्याच्यामधले काही इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते तुम्हाला डिस्कशन करून मी प्रॉब्लेम्सला स्टार्ट करतो. ठीक आहे. तर बघा इथं ना डेफिनेशन बघितला, सगळ्यांना माहित आहे फिक्स बीम कसं राहते रे. बघा, सिम्पली सपोर्टेड बीम सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. एंड्स आर सिम्पली सपोर्टेड. एक बीम आहे, त्या दोन कॉलमवर सिम्पली रेस्ट झालेला आहे. त्या बीमला आपण काय म्हणतो, सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. आणि ते समजा मी एंड, ठीक आहे, एंड रिस्टेंड केला, म्हणजे रिस्टेंड एंड्स टाकले, त्यालाच आपण काय म्हणतो, फिक्स्ड एंड्स म्हणतो. तर दोन्ही एंडला सिम्पली सपोर्टेड बीमला समजा मी रिस्टेंड एंड्स अप्लाय केला ऍट बोथ दी सपोर्ट्स, मग दॅट बीम विल कॉल्ड एज फिक्स्ड बीम. दॅट बीम विल कॉल्ड एज फिक्स्ड बीम. ठीक आहे. दॅट बीम इज कॉल्ड एज फिक्स्ड बीम. आता फिक्स्ड बीमचं आणि सिम्पली सपोर्टेड बीम मध्ये कंपॅरिझन केला तर तुम्हाला माहित आहे, फिक्स्ड बीम वर समजा मी युडीएल अप्लाय केला किंवा दुसरा कोणताही लोड अप्लाय केला तर त्याचा जे डिफ्लेक्शन कर्व आहे किंवा आपण इलास्टिक कर्व म्हणतोय, जे की फर्स्ट युनिट मध्ये शिकला होता आपण. ठीक आहे. तर ते काय होणार, ते दिसणार तुम्हाला त्या बीम मध्ये. ठीक आहे. बट मी जेव्हा एंड रिस्टेंड केला किंवा फिक्स्ड एंड केलं तर त्याच्यामध्ये जे काही कर्व आहे, इलास्टिक कर्व आहे, ते इलास्टिक कर्वचं डेप्थ आहे ते कमी होणार. ठीक आहे. तर हे एक ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे हे काय असतं, ह्याच्यामध्ये जे पॅरामीटर आपण फर्स्ट युनिट मध्ये काढलं, थीटा आणि वाय, म्हणजे स्लोप अँड डिफ्लेक्शन जे आहे ते कमी होणार फॉर विच बीम, दॅट इज फिक्स्ड बीम. ठीक आहे. तर हे एक ऍडव्हान्टेज आहे कशाचं, फिक्स्ड बीमचं. ठीक आहे. तर हे बेसिक मी सांगितलं ह्याच्यामध्ये. ओके. तर बघा आता डेफिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू काय आपण त्याला डिफाईन करू शकता. अ बीम हुज एंड सपोर्ट्स आर सच दॅट द एंड स्लोप्स रिमेन झिरो. किती राहते, रिमेन झिरो, कारण की याच्यामध्ये डिफ्लेक्शन कर्व जे आहे ते लई निग्लिजिबल राहतो. डिफ्लेक्शन कर्व जे आहे ते लई निग्लिजिबल राहतो. अँड निग्लिजिबल इज कन्सिडर्ड टू बी पॅरामीटर कोणता दिला इथं, स्लोप, त्याला आपण काय कन्सिडर करतो, ऍज अ झिरो. ठीक आहे. म्हणजे असा बीम ज्याच्या एंड सपोर्ट वर स्लोप झिरो राहतात, दॅट टाइप ऑफ बीम इज कॉल्ड एज फिक्स्ड बीम. दॅट टाइप ऑफ बीम इज कॉल्ड एज फिक्स्ड बीम. लक्षात आलं, सिंपल डेफिनेशन. चलो नेक्स्ट. बघा आता हे क्वेश्चन तुम्हाला लईदा विचारते. स्टेट एनी टू ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज ऑफ फिक्स्ड बीम ओव्हर सिम्पली सपोर्टेड बीम. आताच मी कंपॅरिझन केलं. बघा आता फर्स्ट ऍडव्हान्टेजचा विचार केलं किंवा इथं स्टेट केलेलं आहे, फिक्स्ड बीम इज मोर स्टिफ. स्टिफचा अर्थ काय, रिजिडिटी जास्त आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेंडिंग जे आहे ते लई निग्लिजिबल राहतं. त्याला आपण काय म्हणतो, एक वर्ड यूज करतो, दॅट इज स्टिफ. स्टिफ, स्ट्रॉंग अँड स्टेबल दॅन दी सिम्पली सपोर्टेड. कस काय, कारण की एंड रिस्टेज असल्यामुळं इथं स्टिफनेस भेटल, स्ट्रॉंगनेस भेटल आणि स्टेबिलिटी त्या बीमला भेटल. कोणत्या बीमला, फिक्स्ड बीमला. ठीक आहे. हे एक ऍडव्हान्टेज लिहा. त्याच्यानंतर बघा, फॉर द सेम स्पॅन अँड लोडिंग फिक्स्ड बीम हॅज अ लेसर व्हॅल्यू ऑफ बेंडिंग, हॅज अ लेसर व्हॅल्यू ऑफ बेंडिंग मुवमेंट ऍज कम्पेअर टू दी सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे अजून एक ऍडव्हान्टेज काय त्याच्यामध्ये, बेंडिंग मुवमेंट कमी राहणार फिक्स बीम ऍज कम्पेअर टू सिम्पली सपोर्टेड बीम. त्याच्यानंतर बघा अजून एक, बघा मी काय म्हणलो, डिफ्लेक्शनचं सांगितलं, तर इथं पण डिफ्लेक्शनचं जे वर्ड आहे ते यूज केलेलं आहे. बघा आता काय म्हणलं इथं, फॉर द सेम स्पॅन अँड लोडिंग फिक्स्ड बीम हॅज अ लेसर व्हॅल्यू ऑफ डिफ्लेक्शन, जे की आपण वाय न डिनोट करतो, ऍज कम्पेअर टू दी सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे. तर हे दोन ऍडव्हान्टेज लिहायचे होते, तर इथं तीन दिलेला आहे, तुम्ही दोन लिहून घ्यायचं. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट काय आहे, डिसएडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस काय, बघा, अ लिटिल सिंकिंग ऑफ वन सपोर्ट. सिंकिंगचा अर्थ काय, म्हणजे घसरणे. ते सपोर्ट काय, सपोर्ट काय होणार, घसरणार खाली.
ड्यू टू हेवी लोडिंग, ड्यू टू हेवी लोडिंग. ठीक आहे. अदर इंड्युसेस ऍडिशनल मुवमेंट ऍट इच एंड, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ते जे सपोर्ट आहे त्याला स्टेबल पॉइंट वर ठेवण्यासाठी तुम्हाला काय होणार, तिथं ऍडिशनल मुवमेंट्स यूज करावं लागतात. एंड सपोर्ट किंवा सपोर्ट मुवमेंट्स तुम्हाला रिक्वायरमेंट राहते. कधी? जेव्हा एंड्स काय होणार, सिंक होणार. सिंकचा अर्थ घसरणे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा केअर हॅज टू बी टेकन टू अचीव फिक्सिटी ऍट द एंड, म्हणजे फिक्सिटी अचीव करण्यासाठी एक्स्ट्रा केअर तुम्हाला काय करावं लागते, त्या पर्टिक्युलर एंडला कन्सिडर करावं लागते. ठीक आहे. ड्यू टू एंड फिक्सिटी टेम्परेचर स्ट्रेसेस इंड्युसेस ड्यू टू व्हेरिएशन इन टेम्परेचर. समजा टेम्परेचर व्हेरिएशन असेल, ठीक आहे, राईज किंवा फॉल ऑफ टेम्परेचर असेल, तरीही तिथं स्ट्रेसेस जनरेट होतात. आणि त्या स्ट्रेसेस कोणत्या आहेत? टेम्परेचर स्ट्रेसेस. आणि एकदा टेम्परेचर स्ट्रेसेस आलेत तर तुमच्या बीम मध्ये काय दिसणार? बेंडिंग. आणि बाकीच्या पॅरामीटर जे वाय आहे, थीटा आहे, ते इंट्रोड्यूस होईल पर्टिक्युलर दॅट फिक्स्ड बीम मध्ये इंट्रोडक्शन होणार या पॅरामीटरचा. ओके. तर अशा काही ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे. व्हेरी मच इम्पॉर्टंट. अपकमिंग एक्झाम मध्ये विचारण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत या टॉपिक. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचं आहे? स्टँडर्ड फॉर्म्युलेस बघायचे. ठीक आहे. कशाचे? फिक्स्ड बीमच्या स्टँडर्ड फॉर्म्युलेस बघायचे. तर वन बाय वन मी काय करतो, इथं बीम्स काढतो आणि त्याच्या स्टँडर्ड फॉर्म्युलेस लिहितो. ठीक आहे. तर फर्स्ट बघा. ठीक आहे. फर्स्ट बघा. तर ह्याच्यामध्ये मी फिक्स्ड बीम कन्सिडर केला कॅरिंग यूडीएल. कॅरिंग यूडीएल हे सपोर्ट ए आहे, सपोर्ट बी आहे. तर आपण समजा एम ए बी एम ए बी म्हणजे सपोर्ट मोमेंट ऍट ए बी, म्हणजे ए विथ रिस्पेक्ट टू बी असं म्हणू शकतो या वर्डला. तर मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12. किती राहणार? मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12. आणि त्याच्यानंतर एम बी ए, ठीक आहे, एम बी ए इक्वल्स टू मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे. कसं काय? कारण की युनिफॉर्म लोडिंग तुम्हाला दिसणार या बीम. ठीक आहे. युनिफॉर्म लोडिंग दिसणार या बीमवर. कारण की पर मीटर एवढंच, तुम्ही कुठेही मेजर करा, तुमचं लोडिंग जे आहे ते डब्ल्यू चेंज होणार का? होणार नाही. पर मीटर सेमच राहणार. मग त्याच्यामुळं या फॉर्म्युलेस पण सेम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता एक फिक्स्ड बीम कन्सिडर करतो. फिक्स्ड बीम कन्सिडर करतो आणि त्याच्यावर सीपीएल लावतो. सीपीएल चा अर्थ काय रे? सेंट्रल पॉइंट. ठीक आहे, डब्ल्यू चा. मग ए आहे, हे बी आहे. करेक्ट आहे. डब्ल्यू च काय? ए आणि बी राहणार. ठीक आहे. तर तर इथं एम ए बी जे व्हॅल्यू आहे ते किती राहणार? मायनस डब्ल्यू एल डिवायडेड बाय 8. आणि एम बी ए ची पण किंमत किती राहणार? मायनस डब्ल्यू एल डिवायडेड बाय 8. मायनस डब्ल्यू एल डिवायडेड बाय 8. हे फॉर्म्युलेस तुम्हाला पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. आता एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्हाला हे फक्त असे व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहेत. एम ए दॅट इज सपोर्ट मुवमेंट ऍट ए, सपोर्ट मुवमेंट ऍट बी. तर आपण हेच नोटेशन आपण यूज करू तिथं. दॅट इज सपोर्ट मुवमेंट ऍट ए आणि सपोर्ट मुवमेंट ऍट बी. आता नेक्स्ट बीम काय? एक लास्ट बीम तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. फिक्स्ड बीम कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट. फिक्स्ड बीम कॅरिंग ईपीएल, इसेंट्रिक पॉइंट लोड. इथं ए आहे, इथं बी आहे, हे डब्ल्यू आहे आणि टोटल स्पॅन आहे एल. हे ए झालं, हे बी झालं. ठीक आहे. तर इथं पण टोटल स्पॅन किती राहणार? एलच राहणार आहे. तर इथं सपोर्ट मुवमेंट ऍट ए इक्वल्स टू, और त्याला आपण काय म्हणतो? एफईएल. काय म्हणायचं? फिक्स्ड एंड मुवमेंट. एफईएल ला काय म्हणतो आपण? फिक्स्ड एंड मुवमेंट्स. काय म्हणायचं याला? फिक्स्ड एंड मुवमेंट्स. ठीक आहे. तर मायनस डब्ल्यू ए बी स्क्वेअर बाय एल स्क्वेअर आणि सपोर्ट मुवमेंट ऍट बी और फिक्स्ड एंड मुवमेंट ऍट बी इक्वल्स टू मायनस डब्ल्यू ए स्क्वेअर बी बाय एल स्क्वेअर. बघा, बी सपोर्ट फाइंड आउट करताना किंवा एफईएम फाइंड आउट करताना ए च स्क्वेअर करायचं आणि ए फाइंड आउट करताना बी च स्क्वेअर करायचं. फॉर्म्युलेस ऍज युजली सेम आहेत कम्पेअर केलं तर. ओके. कम्पेअर केलं तर तुमचे फॉर्म्युलेस काय राहणार?
सेम राहणार आहे. ओके, तर ह्या 3 फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ करून ठेवायचे. ठीक आहे, तिन्ही फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत, युडीएलचं, सीपीएलचं आणि ईपीएलचं. ओके, चलो नेक्स्ट. चला आता फर्स्ट प्रॉब्लेम आहे, जे की तुम्हाला डायरेक्टली कशावर विचारते, स्टँडर्ड फॉर्म्युलाज वर विचारते, जे की आपण 3 फॉर्म्युलेज पाठ करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे, युनिफॉर्म बीम ए बी ऑफ स्पॅन 6 मीटर फिक्स्ड एट ए एंड बी. फिक्स्ड एट ए एंड बी. चलो पहले अपन डायग्राम निकाल लेंगे. तर हा झाला तुमचा फिक्स्ड बीम. ठीक आहे, आणि स्पॅन कितीचा आहे रे, स्पॅन आहे 6 मीटर. स्पॅन कितीचा आहे, 6 मीटरचा आहे. कॅरीज युडीएल ऑफ 4 kN पर मीटर ओव्हर एंटायर स्पॅन. म्हणजे पूर्ण स्पॅन वर कितीचा युडीएल आहे रे, 4 kN पर मीटरचा. हे ए सपोर्ट आहे, हे बी सपोर्ट, दोन्ही सपोर्ट कसे आहेत, फिक्स्ड आहे, ते क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि ऍडिशनल टू म्हणजे ह्या लोड सोबत, युडीएल सोबत काय दिलेलं आहे, इन ऍडिशन टू दी कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 12 kN ऍट 4 मीटर फ्रॉम सपोर्ट ए. म्हणजे एक पॉइंट लोड दिलाय 12 kN फ्रॉम सपोर्ट ए, आणि त्याचा डिस्टन्स किती राहणार त्या 12 kN फ्रॉम ए, दॅट इज 4 मीटर. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, सपोर्ट मोमेंट्स फाइंड आउट करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे, फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, तर इथं काय डायग्राम वगैरे विचारलं नाही, तर 4 मार्काचा क्वेश्चन आहे, एमएसबीटी मध्ये विचारू शकते या अपकमिंग एक्झाम मध्ये. तर व्यवस्थित फॉर्म्युलेज लावून तुम्ही काय करायचे, या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, तर बघा आता वन बाय वन ना, इथं लिहायचं युझिंग सोल्युशन, युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युले, युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युले. तर बघा, टोटल एफईएम ऍट ए सपोर्ट, टोटल एफईएम ऍट ए सपोर्ट मायनस WL² डिवायडेड बाय 12. हे कशासाठी आहे रे, हे युडीएल साठी आहे. आणि मायनस, मी काय करतो ब्रॅकेटच्या बाहेरच घेतो मायनस. ठीक आहे, आणि मायनस नेक्स्ट व्हॅल्यू राहणार आहे फॉर ए, इसेंट्रिक साठी काय, WAB² बाय L². WAB² बाय L². हे कशासाठी आहे, ईपीएल. ईपीएलचा अर्थ आहे इसेंट्रिक पॉइंट लोड. आणि इथं समजा 4 मीटर असेल तर रिमेनिंग डिस्टन्स जे आहे ते 2 मीटर राहणार. म्हणजे हे बी ची किंमत आणि हे कशाची किंमत आहे, ए ची किंमत आहे. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. युडीएल ची व्हॅल्यू किती आहे रे, युडीएल ची व्हॅल्यू आहे 4. स्पॅन आहे 6 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 मायनस इथं आहे लोड 12 चा, ए ची किंमत 4, बी चा किंमत जे आहे ते 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा बरं, किती येते बघा, कॅल्क्युलेट करा. तर हे व्हॅल्यू दिसणार आहे तुम्हाला, तर हे व्हॅल्यू आहे -17.33. किती आहे, -17.33 किलो न्यूटन. एवढं तुमचा किलो न्यूटन मीटर, एवढं तुमचा एफईएम आहे ऍट सपोर्ट ए, ऍट सपोर्ट ए. आता सिमिलरली नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला, नेक्स्ट काय करायचं आहे, पी ला फाइंड आउट करायचं. आता जसं मी ए ला फॉर्म केलं, युडीएल आणि ईपीएल साठी लिहिली फॉर्म्युला सेम तसंच लिहिणार. युडीएल साठी चेंज होणार का रे, फॉर्म्युला होणार नाही. ऍट बी पण तेवढाच फॉर्म्युला राहील, WL² डिवायडेड बाय 12. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथं काय राहील, इथं आपण ए काढताना बी चं स्क्वेअर केलं, इथं काय करायचं, बी काढताना कशाचं स्क्वेअर करायचं, ए चं स्क्वेअर करायचं. ऍज इट इज फॉर्म्युला लिहून घ्यायचं. ठीक आहे, तर मायनस काय राहील इथं, 4 इंटू 6 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 मायनस 12 इंटू 4 चा स्क्वेअर. ठीक आहे,
इंटू 2 डिवायडेड बाय एलचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर राहणार आहे. तर ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, आफ्टर कॅल्क्युलेटिंग ह्याची किंमत येईल 22.67 व्हॅल्यू राहणार. किती राहणार? -22.67 किलो न्यूटन मीटर हे तुमचं एफईएम राहील. कुठं? ऍट सपोर्ट बी. ऍट सपोर्ट बी. ठीक आहे. इझिली फाइंड आउट केलं युझिंग विच फॉर्म्युलेस, दॅट इज स्टँडर्ड फॉर्म्युले. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता एक विचार करण्यासारखा आहे गोष्ट, जिथं लोड शिफ्ट होतो किंवा जिथं लोड जास्त आहे, जास्त कोणत्या साईडला आहे? बी ला. तिथं मोमेंट कसं लागायले? जास्त लागतो. -22.67 मोमेंट ऍज कम्पेअर टू ए केला तर हे 17 आहे, हे 22 आहे. म्हणजे जिथं लोड शिफ्ट होतो तिथं मोमेंट जास्त लागणार आणि ते मोमेंट कोणतं आहे? फिक्स्ड एंड मोमेंट. कोणतं लागणार? फिक्स्ड एंड मोमेंट. टू मेक द बीम इन स्टेबल कंडिशन. टू मेक द बीम इन स्टेबल कंडिशन. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला, ठीक आहे, इथं तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल वर क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार या अपकमिंग एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर इम्पॉर्टंट आहे हा वाला क्वेश्चन. तर हे नोट करून ठेवा. कॅल्क्युलेट फिक्स्ड एंड मोमेंट अँड ड्रॉ बीएमडी फॉर अ बीम ऍज शोन इन फिगर नंबर 3. तर हा फिगर नंबर 3 आहे. यूज फर्स्ट प्रिन्सिपल मेथड. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, बघा आता सगळ्यात महत्वाचं पहिलं पेज जे आहे, जसं आपण सेकंड इयर मध्ये शिकला होता एसएफडी बीएमडीचा टॉपिक, त्याच्यामध्ये फर्स्ट पेज आपण डायग्राम साठी सोडतो. तर या केस मध्ये पण फर्स्ट पेज जे आहे ते डायग्राम साठी सोडायचं तुम्हाला. ठीक आहे. आता त्या डायग्राम, दोन डायग्राम्स राहतात. एक राहते तुमचा म्यू डायग्राम आणि दुसरं कोणतं राहते? म्यू डॅश डायग्राम. आणि दोघांना कम्पेअर म्हणजे कंबाईन करून आपण कोणतं फॉर्म करतो? दॅट इज फायनल बीएमडी. आणि ते कसं कम्पेअर करतो? युजिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करतो. काय करतो? युजिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन यूज करतो. ठीक आहे. चलो वन बाय वन स्टार्ट करू आपण. तर फर्स्ट लक्षात ठेवा, फर्स्ट स्टेप राहणार या केसमध्ये. तर फर्स्ट स्टेप राहील कॅल्क्युलेशन ऑफ फ्री बीएम. फ्री बीएमचा अर्थ काय? फ्री बेंडिंग मुवमेंट बाय अज्युमिंग span as by assuming beam as SSB. म्हणजे काय? सिम्पली सपोर्टेड बीम. SSB ला काय म्हणतो आपण? सिम्पली सपोर्टेड बीम. आणि त्याचं ऍब्रिव्हिएशन जे आहे ते SSB म्हणून लिहितो. ठीक आहे. तर बघा आता दिलेला बीम बघा फिक्स्ड आहे तर त्याला सिम्पली सपोर्टेड केलं. आणि त्याच्यावर आपण काय केलं? लोडिंग चेंज करायचं नाही, लोडिंग ऍज इट इज ठेवणार आहे. दॅट इज 12 किलो न्यूटन पर मीटर. आणि हे व्हॅल्यू आहे तुमचा स्पॅनचा 9. ए बी आणि हा सी आहे. ठीक आहे. तर मोमेंट ऍट ए इक्वल्स टू मोमेंट ऍट बी इक्वल्स टू 0 राहील. आणि आपण फ्री बेंडिंग म्हटला स्मॉल एम नी डिनोट करतो. ठीक आहे. तर हे 0 राहील. 0 कसं काय? कारण की सिम्पली सपोर्टेडला व्हॅल्यूज किती राहतात रे? मोमेंटच्या, दॅट इज 0. त्याच्यानंतर मोमेंट ऍट सी जे की सेंटरला आहे ते तुमचं मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट राहील. ठीक आहे. फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे WL²/8 हे मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट राहते फॉर दिस गिवन बीम, दॅट इज सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL. ठीक आहे. आता व्हॅल्यूज टाकून द्या का. डब्ल्यू किती आहे? 12. 9चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. 9चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. तर ह्याची किंमत येते मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन 12 इंटू 9चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8. मग हे येते
121.5 किती 121.5 किलो न्यूटन मीटर एवढं तुमचं काय राहणार मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट राहील ऍट पॉइंट सी मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट राहील ऍट पॉइंट सी ठीक आहे आता हे व्हॅल्यू आलं की लगेच कोणता डायग्राम काढतो आपण इथं डायग्रामला नाव द्यायचं दॅट इज फ्री बेंडिंग मोमेंट साठी नाव देतो आपण ड्रॉइंग म्यू डायग्राम ड्रॉइंग म्यू डायग्राम और ह्यालाच आपण काय म्हणतो फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्री बीएमडी ठीक आहे फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम बट जास्त आपण काय यूज करतो एमएसबीटी मध्ये दॅट इज न्यू डायग्राम ठीक आहे चला आता डायग्राम काढून घ्या आता युडीएल आहे तर पॅराबोलिक शेप येईल युडीएल आहे तर पॅराबोलिक शेप येणार करेक्ट आहे ना सगळ्यांना माहित पाहिजे ठीक आहे तर हा तुमचा किती एरिया व्हॅल्यू आहे 121.5 हा पूरा डायग्राम जे आहे ते पॉझिटिव्ह मध्ये राहते इथं झिरो राहते आणि ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो म्यू डायग्राम आणि कशामध्ये मेजर करतो किलो न्यूटन मीटर मध्ये मेजर करतो ठीक आहे आता नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल यूज करायचं आहे ना सेकंड स्टेप ना कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम चा अर्थ काय फिक्स्ड मुवमेंट बाय युजिंग विच प्रिन्सिपल दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन किंवा आपण डायरेक्टली फर्स्ट प्रिन्सिपल म्हणलं तरी जमते ठीक आहे तर इक्वेशन्स आहेत आपल्याकडं एम ए प्लस एम बी इक्वल्स टू -2a/l आणि एम ए प्लस ट्वाइस एम बी इक्वल्स टू -6ax बार डिवायडेड बाय एल स्क्वेअर 6ax बार डिवायडेड बाय एल स्क्वेअर या दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन लिनियर इक्वेशन यूज करून आपण कॅपिटल एम ए आणि कॅपिटल एम बी ची किंमत फाइंड आउट करतो ठीक आहे तर बघा आता हिअर वेअर किंवा वेअर करा वेअर ए म्हणजे काय एरिया ऑफ म्यू डायग्राम ए म्हणजे काय एरिया ऑफ म्यू डायग्राम कशाचं डायग्राम एरिया ऑफ म्यू डायग्राम जे की आपल्याला पॅराबोलिक शेप दिसतो ठीक आहे तर त्याची व्हॅल्यू बघा एरिया कसं काढणार पॅराबोलाचा 2/3 बेस इंटू हाईट आता बेस काय स्पॅन आहे आपल्यासाठी आणि हाईट काय आहे तिथं फ्री बीएम ची व्हॅल्यू आहे फ्री बीएम ची व्हॅल्यू आहे तर 2/3 बेस किती आहे रे 9 आणि हाईट किती आहे 121.5 तर टोटल व्हॅल्यू जे आहे ए ची किंमत येणार तर हे येते मित्रांनो 729 ठीक आहे हे किती व्हॅल्यू आलं आफ्टर कॅल्क्युलेशन 729 एवढं व्हॅल्यू आलेलं आहे कशाचं एच ठीक आहे समजलं चलो नेक्स्ट आता इथं एक्स बार दिसते एक्स बार काय आहे आपण फ्रॉम ए मेजर करतोय ठीक आहे फ्रॉम ए मेजर करतो तर एक्स बार म्हणजे काय डिस्टन्स ऑफ सीजी ऑफ म्यू डायग्राम फ्रॉम ए और बी दोन्ही करू शकतो बट आपण जनरली काय करतो ए कन्सिडर करतो आता इथं तुम्ही बघितलं तर लोडिंग कसं आहे युनिफॉर्म आहे तर त्याचं सीजी जे आहे ऑलवेज कुठं पडतो सेंटरला पडतो तर इथं सेंटरला म्हणजे कुठं पडतो स्पॅन बाय 2 ला पडतो आणि स्पॅन कितीचा आहे रे आपल्याकडं 9/2 चा आहे म्हणजे किती येते व्हॅल्यू 4 पॉईंट आता अजून एक आहे लक्षात ठेवा हिअर एम ए इक्वल्स टू एम बी कस काय हिअर एम ए इक्वल्स टू एम बी राहणार कस काय कारण की लोड कोणता आहे युडीएल आहे लोड कोणता आहे युडीएल आहे युडीएल किंवा सीपीएल ला व्हॅल्यूज कसे राहतात त्याच्या फिक्स्ड मुवमेंटच्या सेम राहतात दॅट इज एम ए इक्वल्स टू एम बी ठीक आहे आता कोणत्या तरी एक इक्वेशन यूज करा मी फर्स्ट इक्वेशन यूज करायला ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट मग मी एम ए च्या ठिकाणी एम बी टाकतो
मग MB प्लस MB इक्वल्स टू -2 इंटू याची किंमत किती आहे रे? 729 डिवायडेड बाय L किती आहे? L आहे 9. ठीक आहे. तर ट्वाइस MB इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहणार आहे? सांगा फर्स्ट. व्हॅल्यूज राहणार आहे 2 इंटू 729 डिवायडेड बाय 9. ठीक आहे. 162 आलं. -162. देअरफॉर MB ची किंमत जी आहे मायनस ला डिवाइड बाय 2 केलं तर हे -81 किलो न्यूटन मीटर राहणार. ठीक आहे. 81 किलो न्यूटन मीटर राहणार आणि तेच तुमचं कशाची किंमत राहणार आहे? तेच तुमचं MA ची किंमत राहणार आहे. तर इथं MA आणि MB कसे आहेत रे? सेम आहेत. तर देअरफॉर MA इक्वल्स टू MB इक्वल्स टू किती आहे? -81 किलो न्यूटन मीटर. आणि लास्टला काय करायचं? ड्रॉइंग विच डायग्राम? ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम. आणि हिलाच आपण काय म्हणतो? हिलाच हिलाच आपण काय म्हणतो? फिक्स्ड BMD. हिलाच आपण काय म्हणतो? फिक्स्ड BMD. आणि लास्टला काय करायचं? फायनल BMD काढून घ्यायचं. लास्टला काय करायचं? फायनल BMD काढून घ्यायचं. ठीक आहे. आता बघा दोन्ही व्हॅल्यूज कशी आहेत? दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत. लक्षात ठेवा फिक्स्ड BMD जे व्हॅल्यू फिक्स्ड BMDच्या जे व्हॅल्यूज आहेत ते निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह डायग्राम आपण काय करतो? बेसलाईनच्या वर काढतो. कारण की बीम कसा लिफ्ट अप होतो. ठीक आहे. तर इथून आपलं मोमेंट्स लावले तर बीम कसं लिफ्ट अप होणार म्हणजे डायग्राम तुमचा पॅराबोला किंवा जे शेप भेटणार आहे बेंडिंग शेप ते कुठं भेटणार? बेसलाईनच्या वर भेटणार आहे. तर इथं 81 आहे आणि इथं पण किती आहे? 81च आहे. मग इथं युडीएलच्या ठीक आहे युडीएलच्या केसमध्ये तुम्हाला काय दिसणार? रेक्टँग्युलर शेप दिसणार आणि पूर्ण व्हॅल्यू कसा आहे? निगेटिव्ह आहे. व्हॅल्यूज निगेटिव्ह शो करू नका. डायग्राम आपण डायग्राम मध्ये शो केलेला आहे. त्याची किंमत आपण निगेटिव्ह मध्येच मेजर करतो आणि ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो? म्यू डॅश डायग्राम. आणि हे कशामध्ये आहे? किलो न्यूटन मीटर मध्ये आहे. आणि लास्ट फायनल डायग्राम काढून घ्या. ठीक आहे. फायनल डायग्राम काढून घ्यायचं. ठीक आहे. तर हा झाला तुमचा फायनल डायग्राम. हे निगेटिव्ह मध्ये येतो, हे पण व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येतो आणि हे पॉझिटिव्ह येतो. आणि समजा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते नेट व्हॅल्यू काढा म्हणतात. तर नेट व्हॅल्यू तुमचा सेंट्रल व्हॅल्यू राहील आणि नेट व्हॅल्यू सांगतो तुम्हाला नेट BMD जे व्हॅल्यू राहणार आहे ते काय राहील? बघा टोटल हाईट ऑफ दिस डायग्राम किती? 121.5. त्याच्यामधून आपण रेक्टँगल मायनस केला हे 81 वालं. ठीक आहे 81 वालं. तर तुम्हाला व्हॅल्यू किती भेटेल? याची किंमत भेटणार हे 19 आणि हे 21.5 म्हणजे 0.50 कॅरी 1. मग हा 40.5 व्हॅल्यू दिसणार तुम्हाला. ठीक आहे. तर हे 40.5 व्हॅल्यू हिला आपण काय म्हणतो? नेट. म्हणजे तुम्ही नेट व्हॅल्यू काढला तर नेट BMD म्हणा आणि समजा तुम्ही व्हॅल्यूज काढला नाही नेट वगैरे काही तर फक्त व्हॅल्यूज मेन्शन केलं तर इथं काय वर्ड यूज करायचं आपलं? ठीक आहे. तर हेला मी म्हणतो नेट BMD. विचारलं तर काढा नाहीतर सोडून टाका. टेन्शन घेऊ नका. ओके. तर ह्याला आपण काय म्हणतो? फायनल BMD कशामध्ये राहणार? किलो न्यूटन मीटर मध्ये राहणार. कशामध्ये राहील? किलो न्यूटन मीटर मध्ये राहील. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात आलं? तर फर्स्ट फ्री BM काढा, त्याच्यानंतर फिक्स्ड BM काढा युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल आणि लास्टला डायग्राम्स काढून घ्या. एक न्यू डायग्राम, एक न्यू डॅश डायग्राम आणि फायनल BM. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं CPL दिलेला आहे. CPL दिलेला आहे. ठीक आहे. तर पहिले बीम काढून घेतो. CPL दिलेला आहे. चला काय दिलेलं आहे? फिक्स्ड बीम आहे त्याच्यावर
कोणतं लोडिंग आहे? सीपीएलचं लोडिंग आहे. ठीक आहे. पहिले फर्स्टली तुम्ही डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. डायग्राम आता हे वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे, याच्यामध्ये डायग्राम दिलेला नाही. ओके, तर तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायचं. ओके. चल, सुरुवात करेंगे अपने सॉल्यूशन को. काय दिलेलं आहे? फिक्स्ड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर. स्पॅन कितीचा आहे? 6 मीटरचा आहे. ठीक आहे. कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड सीपीएल म्हणला तर एकदम ते L/2 वर पडणार, म्हणजे 3 मीटर. आणि हा स्पॅन 3 मीटरचा आहे, म्हणजे या पोर्शन 120चा तुमचा पॉइंट लोड आहे ए, आणि हा वाला बी. करेक्ट आहे? ए आणि हा वाला बी. तर युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल तुम्हाला सॉल्व्ह करायचे एफईएम. फक्त एफईएम काढायचे आहे. तर डायग्राम विचारला नाही तरी मी काढून द्यायला तुम्हाला डायग्राम. ओके, तर विचारलेला नाही मी मित्रांनो, तर डायग्राम काढू नका. तर मी एक्स्ट्रा तुम्हाला माझ्याकडून जे डायग्राम आहे, म्हणजे व्हॅल्यूज कसे काढायचे ते तुम्हाला माहित होईल. ओके, तर बघा इथं सोल्युशन. फर्स्ट स्टेप ऍज युजल, जे की आपण काय म्हणतो, कॅल्क्युलेशन ऑफ काय, कशाचं कॅल्क्युलेशन आहे? कॅल्क्युलेशन ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट बाय assuming beam as which beam? SSB म्हणजे काय? सिम्पली सपोर्टेड बीम. चलो, यम तर इथं काढून घ्या पहिले बीम. कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड 120चा 3 मीटर, हा वाला 3 मीटर, आणि हा वाला पूर्ण स्पॅन जे आहे ते 6 मीटर आहे. ए बी आणि सेंटरला सी. देअरफॉर एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू व्हॅल्यू किती राहील? 0. तर हा सिम्पली सपोर्ट असल्यामुळं आपण व्हॅल्यूज काय घेतो? 0 घेतो. आणि एम सी ची किंमत जी आहे ते काय राहणार? WL/4. डब्ल्यू ची किंमत 120, एल ची किंमत 6 डिवायडेड बाय 4 केला तर हे 1 जार हे 30 जा, आणि हे व्हॅल्यू येणार 180 किलो न्यूटन मीटर. तर हे व्हॅल्यू मॅक्सिमम राहील सेंटरला, तुम्हाला अगोदरच्या केस मध्ये सांगितलं होतं. ओके, लक्षात आलं? चलो, आता नेक्स्ट काय करायचं? ड्रॉइंग विच डायग्राम. ठीक आहे, तर हे डायग्राम तर विचारलं नाही, तर डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट पार्टला तुम्ही मूव ऑन करा. नेक्स्ट काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आणि प्रिन्सिपलच्या इक्वेशन्स माहित पाहिजे तुम्हाला. ते काय? एम ए प्लस एम बी इक्वल्स टू -2a/L. आणि नेक्स्ट इक्वेशन काय? एम ए प्लस ट्वाइस एम बी इक्वल्स टू -6ax बार डिवायडेड बाय L स्क्वेअर. ठीक आहे, 6ax बार डिवायडेड बाय L स्क्वेअर. चला, 6ax बार डिवायडेड बाय L स्क्वेअर. आता वन बाय वन आपण पॅरामीटर्स फाइंड आउट करू. याच्यामध्ये ए इक्वल्स टू काय? एरिया ऑफ म्यू डायग्राम. करेक्ट आहे. आता एरिया ऑफ म्यू डायग्राम याच्यामध्ये बघा, डायरेक्टली तुम्हाला जज होईल का रे, म्हणजे डायग्राम कोणता आहे त्याच्यासाठी मी डायग्राम काढलेला आहे इथं. तर हा डायग्राम असा येईल. ठीक आहे, म्हणजे सेंटरला तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू राहणार, आणि ते व्हॅल्यू किती आहे रे? 180चा. मॅक्झिमम व्हॅल्यू किती राहणार? 180. हा पॉझिटिव्ह आहे, 0 0 व्हॅल्यू राहणार. याला आपण कोणता डायग्राम म्हणतो? म्यू डायग्राम म्हणतो. इवन दो तुम्हाला समजा कोणाला जमत नसेल तर पहिले डायग्राम काढून तुम्ही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. कशाच्या? स्मॉल ए चा. तर आता मला ट्रायंगल दिसतो, तर हा बेस म्हणजे आपल्या केसमध्ये काय राहते? स्पॅन. आणि हाईट म्हणजे काय? फ्री बीएम व्हॅल्यू.
देअरफॉर हाफ बेसची किंमत 6, हाईटची किंमत आहे 180, म्हणजे हा 1 जार हा 3 जार, मग हे व्हॅल्यू येणार 540. ठीक आहे, करेक्ट आहे. हे व्हॅल्यू किती येणार? 540 व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एक्स बार आता सांगितलं फ्रॉम ए, ह्या केससाठी युडीएल आणि सीपीएल साठी कुठं येणार आहे ते L/2 ला, म्हणजे सीजी डिस्टन्स कुठं पडणार किंवा सीजी व्हॅल्यू कुठं पडणार आहे L/2 ला, स्पॅन बाय 2 ला पडते. 6/2 मग व्हॅल्यू किती राहील 3 मीटर. आणि हिअर MA इक्वल्स टू MB हे कशासाठी आहे? लोड कसा आहे इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे सेंटरला पडते. युडीएल पण सेंटरलाच मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट देईल आणि सीपीएल पण सेंटरलाच मॅक्सिमम व्हॅल्यू देईल. मग या केसमध्ये MA इक्वल्स टू MB राहणार आणि त्या MA इक्वल्स टू MB ला शेप कसा राहतो? त्या फिक्स्ड बीएमडीचा रेक्टँग्युलर शेप राहणार आहे. ठीक आहे, इक्विव्हॅलंट किंवा सीपीएल लिहून टाक. ठीक आहे, therefore now using equation, now from equation number फर्स्ट, ह्याला इक्वेशन नंबर काय करा फर्स्ट द्या. ठीक आहे, मग MA च्या ठिकाणी MB टाकतो, म्हणजे MB प्लस MB इक्वल्स टू -2 इंटू ए ची किंमत 540 डिवायडेड बाय एल. एल ची किंमत आहे तुमच्याकडं 6. ठीक आहे, तर हे 1 जार हे 3 जार, ह्याची किंमत किती येते रे 180. ह्याची किंमत किती येणार 180 येणार आहे. म्हणजे ते पण कशामध्ये मायनस मध्ये, म्हणजे हे ठीक आहे, तर ह्याची किंमत येईल 2 MB इक्वल्स टू 180, म्हणजे MB ची किंमत किती राहील रे? MB ची किंमत राहणार आहे -90 किलो न्यूटन मीटर. म्हणजे याचा अर्थ MA ची पण किंमत किती राहील -90 किलो न्यूटन मीटर. कसं काय? कारण की आपण इथं मेन्शन करून दिलेलं आहे ड्यू टू सीपीएल व्हॅल्यूज कशी आहेत त्याच्या सेम आहेत. व्हॅल्यूज कसे राहणार सेम राहणार आहे. तर डायरेक्टली काय करायचं ड्रॉइंग स्टेटमेंट ॲज युजुअल, ड्रॉइंग विच डायग्राम, ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम आणि लास्टला फायनल बीएमडी काढून घ्या. तर इथं मी काय करतो, इथं वर्ड यूजच करतो, दॅट इज ड्रॉइंग म्यू डायग्राम आणि इथं ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम अँड विच बीएमडी फायनल बीएमडी तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचं आहे. फायनल बीएमडी काय करायचं आहे ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा व्हॅल्यू एवढे आहे ना, रेक्टँग्युलर पोर्शन येईल. ठीक आहे, ठीक आहे, तर हा पूर्ण व्हॅल्यू निगेटिव्ह, तर हा 90 आणि हा वाला 90. या डायग्रामला आपण काय म्हणतो म्यू डॅश डायग्राम. काय म्हणायचं याला म्यू डॅश डायग्राम. आणि नेक्स्ट आहे, हा अल्टिट्यूड सेंटरला, तर हे तुमचा 180 आणि हा डायग्राम जे आहे ते असं शो होणार, दॅट इज नेगेटिव्ह, हा नेगेटिव्ह, आणि ह्याला आपण नेट बीएमडी म्हणतो. जे की तुम्हाला कसं फाइंड आउट करता नेट बीएमडी? नेट बीएमडी इक्वल्स टू टोटल हाईट किती आहे ट्रायंगलचा 180 आहे, त्याच्यामधून रेक्टँगल मायनस म्हणजे हे 90, हे व्हॅल्यू किती राहणार 90. ठीक आहे, तर नेट बीएमडी 90 आलं आणि हे व्हॅल्यू जे आहे ते 90 आणि हा व्हॅल्यू 90. त्याला आपण कोणता डायग्राम म्हणतो फायनल बीएमडी म्हणतो. किलो न्यूटन मीटर मध्ये. ठीक आहे, हे पण डायग्राम कशामध्ये मेजर करतो किलो न्यूटन मीटर, हे पण किलो न्यूटन मीटर मध्ये. ठीक आहे, लक्षात आलं, इझी आहे. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. हा सगळ्यात महत्वाचं, आता इथं वर्ड यूज केला का रे फर्स्ट प्रिन्सिपल? नाही यूज केलं तर डायरेक्टली कशाने सॉल्व्ह करायचंय स्टँडर्ड फॉर्म्युलेजने सॉल्व्ह करायचं. पहिले काय करू आपण डायग्राम काढून घेऊ.
तुम्ही पण व्यवस्थित डायग्राम काढून घ्यायचा रे. ठीक आहे. हलगर्जीपणा करू नका डायग्राम काढताना. आडे तेडे खडे काढू नका. व्यवस्थित काढायच्या डायग्राम. ठीक आहे. स्केल लावून काढायचं, तुम्ही इंजिनियर आहेत. ओके. तर कंपल्सरी स्केल आणि पेन्सिल पाहिजे तुमच्या सोबत. चलो. तर हा फिक्स टेन्स आहेत. ए पॉइंट आहे, हा वाला बी पॉइंट आहे. ठीक आहे. तर इथं तुमच्याकडं इसेंट्रिक पॉइंट लोड आहे. कोणता लोड आहे? इसेंट्रिक पॉइंट लोड. हा 3 मीटर, टोटल स्पॅन 6 चा आहे. 6 मीटरचा आहे. मग रिमेनिंग हे पोर्शन किती राहते? राईट हँड साइडला 4 मीटर. हा 30चा तुमचा लोड आहे. तर इथं पण एक लाईन ड्रॉ करून घेतो, डॉटेड लाईन. हे पण इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. चलो. ठीक है. चलो प्रॉब्लेम को स्टार्ट करेंगे. तर कुठून स्टार्ट करायचं? ऍज युजल आपण काय करतो? फर्स्ट स्टेप दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ फ्री बीएम by assuming free BM by assuming given beam as simply supported beam. तर अशा प्रकारचं ईपीएल दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. ईपीएलचा केस आहे 30 किलो न्यूटन. ए आहे, हे बी आहे, हा सी आहे. देअरफॉर एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू किती राहते? 0. कसं काय? कारण की एंड कसे आहेत? सिम्पली सपोर्टेड आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एम सी ची किंमत किती राहणार? डब्ल्यू ए बी बाय एल. ईपीएल ला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट किती राहते? फ्री बेंडिंग मोमेंट डब्ल्यू ए बी बाय एल. चला व्हॅल्यूज टाकून द्यायच्या मध्ये. डब्ल्यू ची किंमत किती आहे रे? डब्ल्यू ची 30 आहे. ए ची किंमत किती आहे? 2. आणि बी ची किंमत 3. सॉरी, बी ची किंमत किती आहे? 4 आहे. तर इथं 2 into 4 डिवायडेड बाय टोटल स्पॅन 6 चा आहे. तर हे व्हॅल्यू 1 जार, हे 5 जार, 5 2 जार 10, 10 into 4 50. ठीक आहे. सॉरी, 10 into 4 40, नॉट 50. तर एम सी ची किंमत जी आहे ते 50 किलो न्यूटन मीटर राहणार. आणि ह्याच्यावरून आपण कोणता डायग्राम ड्रॉ करतो? ड्रॉइंग म्यू डायग्राम. कोणता डायग्राम? ड्रॉइंग म्यू डायग्राम. लक्षात आलं? ड्रॉइंग म्यू डायग्राम. चलो डायग्राम निकाल लेंगे. मी पेन चेंज करतो. तर हे 40 आहे. तर लक्षात ठेवा, अल्टिट्यूड ऑफ फ्री बीएम ते जास्त राहणार ऍज कम्पेअर्ड टू फिक्स्ड बीएम्स. अल्टिट्यूड ऑफ फ्री बीएम जास्त राहणार ऍज कम्पेअर्ड टू फिक्स्ड बीएम. कारण की तिथं रिस्टेनिंग एंड्स नाहीत, फ्री आहेत ते. तर बेंडिंग मोमेंट जास्त जनरेट होईल. ठीक आहे. ऍट गिवन पॉइंट ऑफ लोडिंग किंवा पॉइंट ऑफ अप्लिकेशन ऑफ लोड. ओके. तर हे तुमचा व्हॅल्यू आहे 40चा. तर हा पॉझिटिव्ह डायग्राम, हे 0 0 व्हॅल्यूज येईल. आणि या डायग्रामला आपण काय म्हणतो? म्यू डायग्राम. काय म्हणायचं याला? म्यू डायग्राम. किलो न्यूटन मीटर. किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट काय करायचं? आता नेक्स्ट आहे, ठीक आहे, तर नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम. आता इथं फर्स्ट प्रिन्सिपल विचारलं का नाही? स्टँडर्ड फॉर्म्युला लावा. बाय युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युले. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म्युले. आता बघा फॉर्म्युला बघा, इसेंट्रिक ईपीएल साठी आपण फॉर्म्युलेज बघितले होते. ठीक आहे. तर बघा स्टार्टिंगला मी लिहून दिलेत इथं. तर व्हॅल्यूज काय? स्टँडर्ड व्हॅल्यूज दॅट इज मायनस डब्ल्यू ए बी स्क्वेअर बाय एल स्क्वेअर एम ए काढताना, आणि एम बी काढताना मायनस
डब्ल्यू ए स्क्वेअर बी बाय एल स्क्वेअर. ओके, मायनस डब्ल्यू ए स्क्वेअर बी बाय एल स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. तर इथं एम ए ची किंमत मायनस डब्ल्यू ए बी स्क्वेअर बाय एल स्क्वेअर, म्हणजे ह्याची किंमत किती येईल, मायनस डब्ल्यू ची किंमत आहे 30 इंटू ए ची किंमत 2, 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत येईल आफ्टर कॅल्क्युलेशन, याची किंमत आहे -26.67. किती आहे, -26.67 व्हॅल्यू राहणार, एक किलो न्यूटन मीटर मध्ये येईल. त्याच्यानंतर एम बी ची किंमत आहे मायनस डब्ल्यू ए स्क्वेअर बी डिवायडेड बाय एल स्क्वेअर, म्हणजे मायनस डब्ल्यू 30 इंटू 2 चा स्क्वेअर इंटू 4 डिवायडेड बाय 6 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो -13.33 किलो न्यूटन मीटर, -13.33 किलो न्यूटन मीटर. चलो नेक्स्ट स्टेप. ठीक आहे, तर इथं लिहायचं स्टेटमेंट ड्रॉइंग विच डायग्राम, या व्हॅल्यूज घेऊन आपण ड्रॉ करतो म्यू डॅश डायग्राम आणि अँड फायनल बीएमडी. कोणता डायग्राम ड्रॉ करतो, फायनल बीएमडी ड्रॉ करतो. ठीक आहे, तर बघा आता जिथं लोड शिफ्ट होतो तिथं फिक्स्ड हँड मुवमेंट कसे लागतात जास्त, म्हणजे व्हॅल्यूज प्रूव्ह केलेले आहेत. बघा इथं प्रूफ आहे तुमच्या समोरच आहे, जिथं लोड शिफ्ट होतो तिथं व्हॅल्यूज कसे राहणार, त्याच्या मॅक्सिमम राहणार आहेत. कशाच्या, एफईएमच्या. दॅट इज 26.67 आणि इथं व्हॅल्यू आहे 13.33. मग हे व्हॅल्यू किंवा हा डायग्राम मला या पद्धतीचं दिसेल, म्हणजे ट्रॅपेझॉइडल शेप तुमचा डायग्राम येणार कशाचा, म्यू डॅश, दॅट इज फिक्स्ड बीएमडी. ठीक आहे, आता फायनल बीएमडी काढून घ्या. फायनल बीएमडी तुमचा असं येणार, पेन चेंज करतो. ठीक आहे, आणि हा वाला पेन येलो कलरचा घेतो. तर इथं तुमचा 26 आणि इथं तुमचा 13.33, इथं तुमचा 40 आणि हा व्हॅल्यू 26.67. ते निगेटिव्ह डायग्राम आहे, हे पण निगेटिव्ह डायग्राम आहे आणि हे पॉझिटिव्ह डायग्राम आहे. याला आपण कोणता डायग्राम म्हणतो रे, फायनल बीएमडी. ठीक आहे, फायनल बीएमडी. आता ह्या केसमध्ये तुम्हाला कधी कधी काय विचारते, नेट व्हॅल्यू म्हणजे इम्पॉर्टंट व्हॅल्यूज विचारते. तर इम्पॉर्टंट व्हॅल्यूज कोणत्या आहेत इथं, दॅट इज मी ते ॲरो डबल ॲरोनी शो केलेला आहे. तर या केसमध्ये बघा, तर या केसमध्ये तुम्हाला नेट व्हॅल्यू विचार, नेट व्हॅल्यू किंवा नेट बीएमडी विचारलं. तर पहिले छोटावाला डायग्राम काढून घ्या. तर हे अशाच पद्धतीने आहे तुमचा डायग्राम. ठीक आहे, तर हे डॉटेड लाईन काढा. तर ह्या दोघांचं डिफरन्स जे आहे ते 26.67 मायनस 13.33 आहे. ठीक आहे, स्पॅन आहे इथलचा. ठीक आहे, इथलचा स्पॅन किती आहे रे, 2, आणि हे वालं 4 मीटर आहे, आणि टोटल स्पॅन कितीचा आहे, 6 मीटरचा आहे. टोटल स्पॅन कितीचा आहे, 6 मीटरचा आहे. ठीक आहे, तर व्हॅल्यूज बघा आता कसं, कोणतं मेथड यूज करतो, इंटरपोलेशन मेथड यूज करतो. ठीक आहे, तर बघा आता काय करणार मी, या दोन ट्रायंगल मी फॉर्म करणार. एक हे छोटावाला ट्रायंगल दिसेल तुम्हाला, आणि हे मोठावाला आउटरवाला ट्रायंगल वर्सेस स्मॉलर वाला ट्रायंगल. हाईट ऑफ स्मॉलर ट्रायंगल, हाईट ऑफ स्मॉलर ट्रायंगल किती आहे, हाईट ऑफ स्मॉलर ट्रायंगल फॉर एक्झाम्पल एक्स कन्सिडर केला, डिवायडेड बाय हाईट ऑफ लार्जर ट्रायंगल, आउटर वाला अल्टिट्यूड 26.67 मायनस 13.33 इक्वल्स टू बेस ऑफ किंवा
बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल डिवायडेड बाय बेस ऑफ लार्जर ट्रायंगल. म्हणजे बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल बघा इथं ट्रायंगल आहे त्याचा बेस 4 आहे आणि लार्जर ट्रायंगल जे की आउटरवाला दिसतो ते 6 आहे. तर इथं व्हॅल्यू x ची किंमत कसं फाइंड आउट करायची आहे आफ्टर कॅल्क्युलेशन. तर याची किंमत देणार x ची किंमत आहे 8.89. x ची किंमत किती येईल 8.89. बट आपल्याला एवढंच व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे म्हणजे नेट व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर मी काय करणार ठीक आहे. तर टोटल व्हॅल्यू म्हणजे नेट बीएमडी इक्वल्स टू टोटल अल्टिट्यूड किती आहे टोटल अल्टिट्यूड आहे 40. त्याच्यामधून काय काय मायनस करणार x प्लस 13.33. ठीक आहे. मग 40 मायनस x ची किंमत किती आहे x ची किंमत आहे 8.89 प्लस जे लोअर व्हॅल्यू आहे फिक्स बीएमडी चा दॅट इज 13.33. तर हे टोटल व्हॅल्यू येणार आफ्टर कॅल्क्युलेशन 17.78. नेट व्हॅल्यू विचारलं इम्पॉर्टंट व्हॅल्यू विचारलं तर इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे तुमच्यासाठी दॅट इज नेट बीएमडी. लक्षात आलं. आणि आपण मेथड कोणता यूज केलेला आहे इंटरपोलेशन मेथड फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स. बट इथं एक एक्स्ट्रा टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा पॅरामीटर लोकेट द पॉइंट ऑफ काय म्हणलं इथं पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ठीक आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कुठे जिथं बेंडिंग मोमेंट काय होणार 0 राहणार आहे. तर आता पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर दोन्ही साईडला आहेत. ठीक आहे. तर इथे एक दिसतो मला क्रॉसिंग द लाईन्स आणि इथे क्रॉसिंग द लाईन्स म्हणजे या दोन एंड पॉइंट्स किंवा दोन पॉइंट ज्या इंटरसेक्शन होतात तिथं आपण काय कन्सिडर करू शकतो पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. दॅट इज इथं लिहा आता नेक्स्ट पॉइंट लिहा लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. ठीक आहे. तर एक लेफ्ट हँड साइडचं घेतो तर इथं मी एक्स कन्सिडर करतो किंवा पीओसी 1 करतो इथं म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर ऍट पॉइंट 1 ला पॉइंट 1 कन्सिडर केला आणि त्या साइडला काय राहणार इथं पीओसी राहणार तुमचा पीओसी 2. ठीक आहे. हा झाला x2 हा झाला x1. ठीक आहे. सगळ्याला माहित आहे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चरला बेंडिंग मोमेंटची किंमत किती राहते रे 0. बेंडिंग मोमेंटची किती राहणार 0. आता मला एक गोष्ट सांगा ह्या इंटरसेक्शन लाईन इंटरसेक्शन बिटवीन द लाईन्स मध्ये पॉइंट लोड येते का समजा मी लेफ्ट सपोर्ट कडे बघितला या लाईन पासून आणि राईट हँड सपोर्ट कडे बघितला तर तिथं या लोड कव्हर होणार नाही 30चा त्याच्यामुळं मला पोर्शन एवढंच दिसतो आणि इथं मुवमेंट आहे आणि मुवमेंट कितीचा आहे सपोर्ट मुवमेंट जे की आपण काढलेला आहे 26.67 चा. एक रिॲक्शन आहे. ठीक आहे. रिॲक्शन तुम्हाला काय करावं लागेल तर काढावं लागेल. रिॲक्शन इथं काढावं लागेल युजिंग दीज व्हॅल्यूज. ठीक आहे. चालते इथं आपण रिॲक्शन पहिले टाकून ठेवू आर ए आणि इथं आहे आर बी आणि इथलचं मुवमेंट किती आहे रे इथलचं मुवमेंट आहे 13.33 चा. किती 13.33 चा मुवमेंट आहे. तर पहिले काय करावं लागेल तुम्हाला रिॲक्शन्स काढून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन ऑफ तर मी मुवमेंट टाकून देतो 26.67 आणि इथं आहे तुमचा 13.33. इथं आहे तुमचा आर ए इथं आहे तुमचा आर बी. ठीक आहे. लोड आहे 30चा 2 मीटर 4 मीटर आणि हा टोटल स्पॅन आहे 6 मीटरचा. तर ह्याला हेडिंग टाका कॅल्क्युलेशन ऑफ सपोर्ट रिॲक्शन युजिंग एफईएम म्हणजे काय फिक्स्ड एंड मोमेंट. ठीक आहे. फिक्स्ड एंड मोमेंट. तर ऍक्च्युली ह्या स्टेपला तुम्ही 4 स्टेप द्यायचं होतं. ठीक आहे जाऊ द्या चालते काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर फर्स्ट काय समेशन ऑफ एफ वाय इक्वल्स टू 0 म्हणजे आर ए प्लस आर बी समेशन ऑफ अपवर्ड फोर्सेस इक्वल्स टू
अपवर्ड सपोर्ट रिएक्शन इक्वल्स टू समेशन ऑफ डाउनवर्ड फोर्सेस. आता डाउनवर्ड किती आहे 30. ठीक आहे, त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0. आता एच्या लेफ्ट हँड साइड कडे बघायचं. आता लेफ्ट हँड साइड का रोटेशन ह्याचं कसं आहे अँटी क्लॉकवाईज, आणि अँटी क्लॉकवाईज काय करतो राईट हँड साइडला पॉझिटिव्ह घेतो. -30 इंटू 2 -13.33. ठीक आहे, सॉरी लेफ्ट हँड साइड नाही, सॉरी राईट हँड साइड घ्यायचं एच्या राईट साइडला, कारण की एच्या राईट साइडला लोडिंग आहे. तर लक्षात ठेवा, ज्यांना साइन कन्व्हेन्शन माहित नाही त्यांच्यासाठी मी हा साइन कन्व्हेन्शन ड्रॉ करून द्यायला. ठीक आहे, तर हा झाला निगेटिव्ह. राईट हँड साइडला आपण राईट हँड साइडचा पोर्शन कन्सिडर केला. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह घेतो आणि क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह घेतो. तर हे अँटी क्लॉकवाईज आहे, पॉझिटिव्ह घेतला. क्लॉकवाईज हे वाला होता, तर हे निगेटिव्ह घेतला. आणि विथ रेस्पेक्ट टू अजून काय सपोर्ट रिएक्शन घ्यावं लागेल आरबी चा टोटल व्हॅल्यू इट इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, तर याच्यामध्ये आरबी ची किंमत आफ्टर फायनल कॅल्क्युलेशन आरबी ची किंमत आलेली आहे मित्रांनो 7.78 किलो न्यूटन. किती? 7.78 किलो न्यूटन एवढं तुमचं व्हॅल्यू कशाची आलेली आहे आरबीची. आणि आर ए ची किंमत जी आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 30 मधून काय मायनस करावं लागेल आरबी, म्हणजे 30 मधून 7.78 मायनस केलं तर हे व्हॅल्यू येणार, हे 22 आलं म्हणजे 8 2.22 22.22 एवढं तुमचं व्हॅल्यू राहणार. एकदा मला चेक करू द्या तेच व्हॅल्यू आहे का, क्रॉस ओव्हर करू द्या. करेक्ट 22.22 हे कशाची किंमत आर ए ची किंमत आलेली आहे. आणि हे कशामध्ये मेजर करतो आपण किलो न्यूटन मध्ये मेजर करतो. लक्षात आलं कसं काढलं. आधी चलो आता हा वाला स्टेप. ठीक आहे, तर हे बघा आर ए ची किंमत किती आली आपल्याकडं, आर ए ची किंमत 22.22 आणि आरबी ची किंमत 7.78. बघा 7.78 आहे, 7.78. ठीक आहे, चलो आता समेशन ऑफ मुवमेंट अबाउट POC1 इक्वल्स टू 0. आता मुवमेंट घ्यायचं. आता पीओसीच्या लेफ्ट हँड साइडला काय अँटी क्लॉकवाईज आहे, आणि लेफ्ट हँड साइडला अँटी क्लॉकवाईज काय घेतो आपण अँटी क्लॉकवाईज मायनस घेतो. ठीक आहे, तर इथं बघा व्हॅल्यू काय राहणार -26.67 प्लस आर ए कसं अपवर्ड जातो म्हणजे अपवर्ड रिएक्शन विल गिव्ह पॉझिटिव्ह मुवमेंट्स. देअरफॉर 22.22 इंटू एक्स इक्वल्स टू 0, म्हणजे एक्स ची किंमत किती येणार फायनली, एक्स ची किंमत येणार आहे तुमच्याकडं 26.67 डिवायडेड बाय 22.22. 1.2 हे तुमचं x1 ची किंमत आहे. ठीक आहे, हा x1 आहे ना. 1.2 मीटर विल बी युअर POC1, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर फ्रॉम सपोर्ट लेफ्ट हँड सपोर्ट विल बी 1.2. आता सेम काय करायचं, समेशन ऑफ मोमेंट अबाउट POC2 इक्वल्स टू 0 करायचं. त्याच्यामध्ये काय मायनस बघा कोणत्या साईडला, राईट साईडला क्लॉकवाईज आहे म्हणजे मायनस घेतो. ठीक आहे, आणि रिएक्शन पॉझिटिव्ह घेतो म्हणजे -13.33 प्लस 7.78 इंटू x2 इक्वल्स टू 0. मग आता x2 ची किंमत आफ्टर कॅल्क्युलेशन किती निघणार आहे 13.33 डिवायडेड बाय 7.78. मग ह्याची किंमत आहे 1.71. मग x2 ची किंमत किती आहे 1.71 मीटर. हा कशाची किंमत झालेली आहे x2 ची किंमत झालेली आहे. तर x1 आहे 1.2 आणि x2 ची किंमत 1.71 आलेला आहे. हेच तुम्हाला लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणलेलं आहे, तर ते आपण लोकेट केलं. ठीक आहे, सिंपल आहे. तर पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर लोकेट करताना तर हा वाला स्टेप जे आहे मी इथं लिहिलेला आहे बघा. तर पहिले हा वाला स्टेप यूज करा, त्याच्यानंतर लोकेशन ऑफ पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर टाकून ते तुम्ही इझिली x1 आणि x2 च्या किंमत फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सिंपल आहे क्वेश्चन. चलो नेक्स्ट क्वेश्चन.
आता हा क्वेश्चन डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त फिक्स्ड मुवमेंट आणि बेंडिंग मुवमेंट. हा, ड्रॉ बीएमडी म्हणला तर तुम्ही या दोन्ही व्हॅल्यूज काय इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हा जे प्रॉब्लेम आहे हे तुम्ही होमवर्कला करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हॅल्यूज किती आलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. लास्ट क्वेश्चन, लास्ट बट वन. ठीक आहे, तर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय दिलेलं आहे. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कॉम्बिनेशन ऑफ पॉइंट लोड आणि युडीएल आहे. ठीक आहे, तर पहिले आपण काय करू, बीम काढून घेऊ. ठीक आहे, तर काय दिलंय, फिक्स बीम ऑफ स्पॅन 8 मीटर. स्पॅन कितीचा आहे रे, 8 मीटरचा आहे. ठीक आहे, कॅरीज युडीएल ओव्हर एंटायर स्पॅन म्हणजे 1 मीटर, 1 किलो न्यूटन पर मीटरचा पूर्ण युडीएल आहे वर एंटायर स्पॅन, दॅट इज 8 मीटर स्पॅन. ठीक आहे, अ पॉइंट लोड ऑफ 6 किलो न्यूटन ऍट 3 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे पॉइंट लोड पण आहे तुमच्याकडे ऍट 3 मीटर म्हणला तर सेंटर पासून 1 मीटर सोडून ते लोड ऍक्ट होणार 6 किलो न्यूटनचा ऍट 3 मीटर. ठीक आहे, फाइंड फिक्स्ड मुवमेंट अँड ड्रॉ बीएमडी. फाइंड फिक्स्ड मुवमेंट अँड ड्रॉ बीएमडी म्हणलेला आहे. तर याच्यासाठी पण आपण काय करू, लाईन ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, तर ऍज युजल आपण काय करतो, फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ support reaction, calculation of support reaction by assuming fixed beam or given beam as SSB म्हणजे काय, simply supported beam. चलो आता मी काय करतो, स्टँडर्ड फॉर्म्युलेज यूज करतो. माझ्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. 6 किलो न्यूटन आणि हा युडीएल आहे 1 किलो न्यूटनचा. तर हे 3 मीटर आहे, तर हा रिमेनिंग किती राहणार आहे, 5 मीटर ना, 8 मीटरचा स्पॅन असला तर. ठीक आहे, ए बी आणि हा सी. एम ए इक्वल्स टू एम बी इक्वल्स टू 0. कसं काय, एंड्स कसे आहेत रे, सिम्पली सपोर्टेड एंड्स आहेत. आणि एम सी ची किंमत, ठीक आहे, एम सी ची किंमत जी आहे ते काय राहणार. आता तुम्हाला रिएक्शन फाइंड आउट करावं लागेल, व्हीए आणि व्हीबीचा. कस काय रिएक्शन, कारण की डायरेक्टली आपण हा व्हॅल्यू, ठीक आहे, हा वाला लोड डायरेक्टली म्हणजे युजिंग डायरेक्टली आपण ऍड करता येणार नाही. युडीएल चं WL²/8 आहे आणि इसेंट्रिक साठी WAB/L असं लोडिंग ऍक्ट म्हणजे डायरेक्टली ऍडिशन मध्ये घेता येणार नाही. तर याच्यासाठी तुम्हाला व्ही आणि व्हीबी फाइंड आउट करावं लागेल. तर व्हीए ची किंमत किती येईल, आता युडीएल साठी आहे WL/2. सगळ्यांना माहित आहे युडीएल साठी रिएक्शन, स्टँडर्ड रिएक्शन काय राहणार, सपोर्ट रिएक्शन फॉर सिम्पली सपोर्टेड बीम WL/2. तर मी इथं काय करतो, हे युडीएल साठी लिहितो आणि प्लस इसेंट्रिक साठी काय, डब्ल्यू ए काढताना B/L घ्यायचा. हे ईपीएल साठी आहे. ठीक आहे, ईपीएल साठी रिएक्शन आहे, बीएचं रिएक्शन. चला व्हॅल्यूज टाकून द्या. डब्ल्यू ची किंमत किती आहे रे, डब्ल्यू ची किंमत आहे 1, लेंथ आहे 8/2. त्याच्यानंतर प्लस, आता इथं W6 आहे इंटू लेंथ आहे, बी ची किंमत 5/L आहे 8 आहे. ठीक आहे, तर याची किंमत मित्रांनो किती येते,
तर हे तर 4 आलं प्लस 6 into 5 divided, sorry, 5 divided by 8. मग ह्याची किंमत आहे मित्रांनो 7.75 किलो न्यूटन. ची किंमत किती आहे? 7.75 किलो न्यूटन. ठीक आहे. आता बघा, आता काय करायचं? मोमेंट ऍट सी काढायचं. ठीक आहे. मोमेंट ऍट सी काढायचं. त्याला काय करा? सपोर्ट रिएक्शन म्हणून हेडिंग टाका. सपोर्ट रिएक्शन. ठीक आहे. using standard formulas, using standard formula. ठीक आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला. आता एम सी काढायचं आहे म्हणजे मी कोणतं पोर्शन कन्सिडर करणार? सी च्या लेफ्ट हँड साइडचं. तर व्हीए इंटू किती आहे व्हॅल्यू? व्हीए इंटू 3 मीटर मायनस युडिएलचं किती आहे? 1 इंटू स्पॅन बाय 2. सगळ्यांना माहित आहे. आता व्हीए ची किंमत 7.75 इंटू 3 मायनस हे व्हॅल्यू येणार 3 इंटू 1.5. ठीक आहे. तर हे टोटल व्हॅल्यू येईल 7.75 इंटू 3 मायनस 3 इंटू 1.5. हे व्हॅल्यू येईल 18.75 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. आता स्टँडर्ड फॉर्म्युलेज लावून बघूत. डब्ल्यू ए बी बाय एल प्लस डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 8. 19.25 समथिंग यायले, बट लिटिल बिट काय होणार, ते व्हॅल्यूज मिसमॅच होणार. त्याच्यामुळे आपण रिएक्शन फाइंड आउट करून व्हॅल्यूज व्यवस्थित कशाचे फाइंड आउट करायचे? मॅक्सिमम फ्री बीएमचं फाइंड आउट करायचं. तर इथं लिहून घ्या. ड्रॉइंग विच डायग्राम? ड्रॉइंग म्यू डायग्राम. विच डायग्राम? ड्रॉइंग म्यू डायग्राम. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता काय करायचं? डायग्राम ड्रॉ करून घ्यायचं. आता पूर्ण पॅराबोलिक शेपच येईल ना. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू आहे 18, किती आलं रे? 18.75. 18.75 पॉझिटिव्ह व्हॅल्यू 0 0. आणि या डायग्रामला आपण काय म्हणतो? म्यू डायग्राम. काय म्हणायचं याला डायग्रामला? म्यू डायग्राम म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट सेकंड स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ एफईएम. इथं फर्स्ट प्रिन्सिपल म्हणला का? फर्स्ट प्रिन्सिपल म्हणलेलं नाही. बाय युजिंग विच फॉर्म्युले? स्टँडर्ड फॉर्म्युले. स्टँडर्ड फॉर्म्युले. ठीक आहे. तर एम ए इक्वल्स टू, आता युडिएल साठी डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12 आहे आणि इसेंट्रिक साठी काय रे? आताच मी लिहिलेले फॉर्म्युले डब्ल्यू ए बी स्क्वेअर बाय एल स्क्वेअर. हे कशासाठी आहे? इसेंट्रिक साठी. व्हॅल्यूज टाकून द्या. -1 इंटू एल स्क्वेअर म्हणजे 8 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 मायनस 6 इंटू 3 इंटू बी चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 चा स्क्वेअर. ठीक आहे. चला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करा. 8 square divided by 12 plus 6 into 3 into 5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 8 चा स्क्वेअर. चला हे व्हॅल्यू आलेलं आहे -12.36 किलो न्यूटन मीटर. एम ए ची किंमत. आता एम बी ची किंमत फाइंड आउट करा. मायनस डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 12. युडिएल साठी चेंज होणार का रे फॉर्म्युला? होणार नाही. मायनस डब्ल्यू, इथं काय बी काढताना ए चा स्क्वेअर करायचं डिवायडेड बाय एल स्क्वेअर. तर -1 इंटू 8 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12 ऍज इट इज राहील. मायनस 6 इंटू 3 चा स्क्वेअर इंटू 5 डिवायडेड बाय 8 चा स्क्वेअर. तर इथं व्हॅल्यू येईल मित्रांनो -9.55 किलो न्यूटन मीटर. बघा, जिथं लोड शिफ्टिंग आहे, जास्त लोड आहे, तिथं मुवमेंट कसा आहे? मॅक्सिमम आहे. मुवमेंट कसा आहे? मॅक्सिमम आहे. आणि इथं आपण डायरेक्टली काय काढू शकतात? कोणता डायग्राम? ड्रॉइंग म्यू डॅश डायग्राम अँड फायनल बीएमडी. फायनल बीएमडी. ठीक आहे.
चलो डायग्राम ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. तर हे डायग्राम येणार इथं 12.36 आहे आणि हे 9.55 आहे. ठीक आहे. तर हा निगेटिव्ह डायग्राम ह्याला आपण काय म्हणतो, म्यू डॅश डायग्राम. त्याच्यानंतर लास्ट फायनल बीएमडी ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे. तर हा पॅराबोलिक शेप, तर हा तुमचा 18.75 आलं. त्याच्यानंतर इथं येईल तुमचं 12 आलं, 12.36. त्याच्यानंतर 9.95. तर हे डायग्राम असं दिसणार. निगेटिव्ह निगेटिव्ह आणि हा व्हॅल्यू पॉझिटिव्ह. याला आपण कोणता डायग्राम म्हणतो, फायनल बीएमडी. कशामध्ये राहते, किलो न्यूटन मीटर मध्ये मेजर करतो. या सगळ्या डायग्राम कशामध्ये मेजर करतो, किलो न्यूटन मीटर. जे काही डायग्राम मध्ये व्हॅल्यू शो होतात ते सगळ्या व्हॅल्यू जे आहेत ते किलो न्यूटन मीटर मध्ये दिसणार आहेत. लक्षात आलं, समजलं आता व्यवस्थित. फिक्स बीम. ठीक आहे. तर हा लास्ट प्रॉब्लेम होता. तर आपण भरपूर प्रॉब्लेम्स म्हणजे एक जवळपास, हे तर होमवर्कला दिलेलं आहे, तुम्ही होमवर्क करायचं कंपल्सरी. हा ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज बेसिक पासून मी शिकवलं तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले लक्षात ठेवा, थिरीज लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा हा सेकंड टॉपिक किंवा युनिट नंबर 2 आहे फिक्स बीम, ते कम्प्लीट झालेलं आहे. तर आता नेक्स्ट जे व्हिडिओ येणार ते युनिट नंबर 3 वर, दॅट इज कंटिन्युअस बीम. ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये क्लॅपेरॉन्स थेरम, सीटीटीएम मेथड आहे, दॅट क्लॅपेरॉन्स थेरम ऑफ थ्री मुवमेंट, सगळ्यात इम्पॉर्टंट. थेरी पण लिटिल बिट येणार त्याच्यामध्ये, बट प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेमच वेटेज जास्त राहतो आणि थेरीचं कमी राहतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम्सवर भर द्या, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जे काही मी टेक्निक सांगत आहेत त्या टेक्निक यूज करून तुम्ही इझिली काय करू शकता, त्या प्रॉब्लेम्सला हँडल करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता व्यवस्थित. आणि हायपर होऊ नका. क्वेश्चन पेपर आल्यानंतर स्टुडंट काय करतात, मॅक्सिमम स्टुडंट एक्साइटमेंट मध्ये चुकी करतात. तर ते चुकी तुम्ही कमी करा. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, पेपर आल्यानंतर कमीत कमी 2 ते 3दा रीडिंग करा पर्टिक्युलर क्वेश्चन. इव्हन दो तुम्हाला येते तरी रीड करा आणि त्याचं गिवन डेटा प्रिपेअर करून घ्या. एकदा गिवन डेटा कळालं तर तुम्हाला सोल्युशन नक्की तुम्ही व्यवस्थित एकदम नीट सोल्युशन तुम्ही पेपरमध्ये रिप्रेझेंटेशन करू शकता. ठीक आहे. तर हेच आजचं एक टिप म्हणून मी देणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर पेपर रिडिंग 3 टाइम्स आल्यानंतर, क्वेश्चन पेपर आल्यानंतर 3दा त्या क्वेश्चन प्रॉपरली काय करा, रीड करा आणि सोल्युशन किंवा गिवन डेटा बनवल्यानंतर सोल्युशनला सुरुवात करा. ठीक आहे. तर हा बीम जे फिक्स बीम आपण शिकलेला आहे तर ते पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये थेरी दोन मार्काची येते आणि प्रॉब्लेम्स आय थिंक 2 क्वेश्चन्स पडणार, एक स्टँडर्ड फॉर्म्युला आणि दुसरं बीएमडीच्या केसवर. ठीक आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट आलं तर बिंदास विचारा. मी माझा नंबर पण दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे. तर तुम्ही कधीही तुम्ही मला डीएम करून तुमच्या डाऊट्स क्लिअर करू शकता. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स. असंच रेस्पॉन्स द्या. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. थँक्यू.